मॅच कडे पण बघणार आहोत. 0 धावा धाबलकावरती आणि त्याच्यावरती आपण पाहतोय मैदानामध्ये तिसऱ्या टीव्ही अंपायर थोडीशी मात्र ती बिझी होत आहेत. छत्रपती शिव वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिले तर मामुर्डी फायटर्स. आणि इथे तिसऱ्या अंपायरचा कॉल आलाय. OUT आउट. पहिली विकेट. अक्षय राऊत बॅक टू द पवेलियन. शून्याचे करून मंथन शोधू बरेच काही, बसू एकाच्या बाजूला लाख मोल करू तयाला. शून्याची किंमत ही नेहमी मोठी असते. शून्य हा ज्याच्या बाजूला बसतो ना त्याची किंमत ही वाढली जाते. नवीन बॅटर आपण पाहतो ते मैदानात दाखल ते होईल सूरज. सूरज मस्ते डॉक्टर या टोपण नावाने देखील मात्र सूरजला ओळखलं जातं. राऊंड द विकेट नारायण साबळे. ओ यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू बुंद्या टाकलेला चेंडू आपण इथे मैदानामध्ये बघतोय. डॉट बॉल आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या आता मात्र इथे मैदानाच्या मध्ये स्थिर असणार आहे आणि स्कोर कार्ड वरती धावा आहे त्या 0 धावा. खोलवर टप्प्याचा बॉल यावेळेस मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू मात्र खेळलाय. डीप लॉंग ऑफला चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकारने केली आहे सुरुवात. इथे आपण पाहतो मैदानाच्या मध्ये संघाची धावसंख्या जर आपण बघितले गेले तर आता या चौकाराच्या मदतीने संघाचा अकाउंट मात्र इथे ओपन होणार आहे. आपल्याला अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी घाई होताना आपल्याला तिथे मैदानाच्या मध्ये बघायला मिळाली. चेंडूची फेकी होतीये आणि त्यानंतर आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती धावा जर आपण इथे मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर 6 धावा 6 रन. पुढे सरसावत बॅटची कडा. दत्ता पवार 100 कॅच. विकेट होईल पतन. सूरजला परतावा लागणार आहे. येताना जी आपल्याला पाहायला मिळाली. पहिला फलंदाज आपण पाहतो की 0 वरती बाद झाला. त्यानंतर आपण इथे मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर सूरज देखील इथे मैदानामध्ये बाद होतोय. नवीन बॅटर आपण पाहतोय सचिन निंबाळकर. महाराष्ट्र पोलीस सेवेत मात्र कार्यरत असणारा हा सचिन निंबाळकर आहे. आणि हा खेळाडू जर आपण पाहिले गेले तर या खेळाडूकडे इतका स्ट्रेंथ आहे, याच्याकडे इतकी स्किल आहे की हा खेळाडू जर आपण पाहिलं मैदानामध्ये उभा राहिलेला 11चे 11 खेळाडू दमवण्याची ताकद ठेवणारा सचिन आहे. पहिलाच बॉल अगदी ऑन दी कार्पेट लॉंग ऑफ बॅकचा कव्हरला. सतीश भोसले आपण बघतोय. सतीश बदाले चेंडू मात्र इथे कव्हर करतील. चेंडूची फेकी करतायत आणि तोपर्यंत इथे आलेली सिंगल आहे. एक धाव इथे आलेली आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 7 धावा ज्या स्कोर कार्ड वरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत.
क्रिकेट आणि क्रिकेट आपण इथे मैदानामध्ये बघतोय. बॉलिंग ट्रॅकवरती आपण मैदानामध्ये बघतोय. षटक क्रमांक संपलं जाईल ते पहिलं एक चांगलं षटक मैदानाच्या मध्ये बघायला मिळालं नारायण साबळे यांचं. स्कोरकार्डवरती धावा जर आपण इथे मैदानाच्या मध्ये बघितलं गेलं तर 7 धावा. 7 बोले तो 7 चलना, 7 बोले तो 7 निभाना, 7 बोले तो एक 7 विजय प्राप्त करना. पहिलाच बॉल, ओहो लेग कटर. चांगला चेंडू मैदानाच्या मध्ये बघायला मिळाला यावेळेस रोहितचा. टप्पा पडल्यानंतर आपण पाहिले गेलं तर नेचुराने वळण घेणारा चेंडू होता. ऍक्शन रिप्ले बघायला मिळेल रोहितचा हा चेंडूचा जो आपल्याला लेग कटर पाहायला मिळाला. बोला तयार रोहित. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. हो गई गलती, हो गई भूल. दांडी 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 गुल. विकेट. इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा मॅच कडे जाणार आहोत. रोहितने काय चेंडू टाकले, दोन्ही चेंडू होते. या दोन्ही चेंडू मध्ये प्रचंड व्हेरिएशन इथे दाखवलं. बॉलिंग ट्रॅक वरती रोहित. ओ पहिलाच बॉल उडवलाय बॉलला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. अजून खोदून काढलेला चेंडू मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळाला. अमोल दादा बॅट्समनचं नाव कळवा. मानव महादेव. महादेव आपण पाहतोय मैदानामध्ये स्ट्राईक तयार आहे. कोलवट टप्प्याचा बॉल होता यावेळेस. ड्राईव्ह केल्या बॉलला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडूला कव्हर करेल आणि तोपर्यंत इथे मैदानाच्या मध्ये आलेली एक सिंगल आहे. एक धावे ते आली. एका धाव्याच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक आता पुढे सरकणार आहे. धावफलकावरती एक दशक पूर्ण झाले. 10 धावा स्कोर कार्ड वरती आहे. संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करताना पण इथे बघतोय 6 षटकांची मॅच. संकट असं म्हणतात की संकट येतात ही संकट जाण्यासाठी आलेली असतात. सागर राऊत नाव फार मोठे. सागर राऊतचं टेनिस क्रिकेट पटलावरचं. ओहो यावेळेस खोलवट टप्प्याचा बॉल तिथे मैदानाच्या मध्ये आपल्याला बघायला मिळाला आणि मैदानामध्ये बरोबर सांगतोय की निश्चितप्रमाणे ते बॅट आणि बॉल मध्ये संपर्क आहे. त्यामुळे एशियाच्या मागून अपील होताना आपल्याला बघायला मिळालेली नाहीये. डॉट बॉल इथे मैदानाच्या मध्ये आला. आतापर्यंत रोहितने फक्त 3 धावा खर्च केल्यात. अचूक टप्पा आपल्याला मैदानामध्ये दाखवलंय रोहितने इथे. कोलवट टप्प्याचा बॉल अगदी पायाच्या साईने आपण पाहतो. चेंडू थांबवण्याचा प्रयत्न ते केला जाईल. एकच धावा आता मात्र मैदानामध्ये मिळेल. एक चांगलं षटक मैदानामध्ये बघायला मिळालं. या षटकामध्ये फक्त 4 धावा जे आपण पाहतोय ते येताना आपल्याला मैदानाच्या मध्ये बघायला मिळत आहेत. 4 धाव्याने संघाचं जर आपण पाहिलं गेलं तर 2 षटकांचा खेळ संपलाय. 11 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 6 षटकांची मॅच. 2 संघ पराभूत. पराभवाची ठेच लागलेली आहे. परंतु असं म्हणतात कधी कधी आपण रस्त्यावरून चालत असताना छोटी छोटी गतिरोधक घेतात आणि त्या गतिरोधकांना बघून आपण कधी आपलं मार्ग बदलत नाही किंवा आपण मागे फिरत नाही तर ते गतिरोधक ओलांडतो आणि पुढे जातो. एखादा पराभव आला म्हणजे आपण संपलो नाही किंवा एखादं अपयश आलं म्हणजे आपण थांबायचं नाही. आपल्याकडे यशाकडे जाण्यासाठी आपल्याकडे संधी आहे. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतो ज्यांचं नुकतंच शुभागमन होते पैलवान समीर भाऊ शिंदे बजरंग तालीमचे वस्ताद त्यांचं यशाकडे आगमन झाले. स्वागत आहे आणि स्वागत यावेळेस मात्र मोठा स्ट्रोक
विकेटचं होणार आहे पतन. आणि मैदानामध्ये आपण बघतोय सागर राऊत थोडीशी चर्चा इथे करतोय. आणि तिथे रिव्हची मागणी केलेली आता मैदानामध्ये बघायचंय. तिथे अंपायर आता थोडेसे बिझी होतील. फुलटा सिंधू जरूर होता परंतु बघायचंय बीमर आहे की नाही. 28 इंचांवरती असणारी बेल्स आणि त्या बेल्सच्या वरती जर चेंडू येत असेल म्हणजे मराठी भाषेत सांगायचं झालं तर फलंदाजाच्या कमरेच्या वरती जर चेंडू असेल तर मात्र तो फलंदाजासाठी धोकादायक आहे. म्हणून क्रिकेटमध्ये या चेंडूला नो बॉल दिला जातो, नो बॉल घोषित केला जातो. ऑनफिल्ड डिसिजन जर आपण बघितलं तर निश्चितपणे पंचाकडून कुठला निर्णय आला नाही. बॅटिंग टीम मामुर्डी फायटर संघाकडून रिव्हची मागणी केली आहे. आपण एक एक रिव्ह दिलेला आहे बॅटिंग टीमला आणि फिल्डिंग टीमला. आतापर्यंत आपण पाहिलं गेलं तर चांगली अपडेट cricket.in माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपण निश्चितप्रमाणे आपण त्यांना देताना बघतोय. मामुर्डी फायटर्स आणि त्याच्या विरुद्ध जर आपण पाहिलं छत्रपती शिवबा वॉरियर्स कामशेत. आणि इथे फेअर डिलिव्हरी आहे आणि इथे OUT आउट सागर राऊत इथे बाद होईल. विकेट आपण पाहतोय त्यांना मैदानाच्या मध्ये आपल्याला जी पाहायला मिळाली. सामन्याकडे मैदानाच्या मध्ये आपल्याला बघायचं यावेळेस सामन्याकडे बघायचं मैदानात सागर राऊत बाद झाल्यानंतर थोडासा प्रेशर निश्चितप्रमाणे इथे मैदानामध्ये असणार आहे. आणि आता मात्र बघायचं यावेळेस नवीन बॅटर जो मैदानाच्या मध्ये दाखल होते होणार आहे आकाश मिनिगल उर्फ चिक्या. तगडा ताकदवान मैदानामध्ये असणार आकाश मिनिगल. स्ट्रायकर तयार. यावेळेस क्रॉस द बॅट इथे मैदानामध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. संघाची धावसंख्या जर आपण इथे मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर चेंडू मात्र इथे डॉट येताना जो आपल्याला मैदानाच्या मध्ये बघायला मिळतोय. धापफलक इथे स्थिर आहे. यावेळेस मोठा स्ट्रोक आकाश मिनिगलच्या बॅट मधून डगआउट मध्ये त्याने खेळलाय. हा षटकार आहे. इथे जर आपण मैदानाच्या मध्ये पाहिले गेले तर बरं ट्रॅक वरती मैदानामध्ये पुढे बघायचंय नारायण साबळे. कोलबट टप्प्याचा बॉल अलोन दी कार्पेट. हो तिथे मतलब षटकाचा कव्हरला. चांगलं जर आपण पाहिले गेले तर मैदानाच्या मध्ये थांबवलं तिथे चांगलं. आणि मैदानाच्या मध्ये आपण इथे जर बघितलं गेलं तर मात्र इथे मैदानामध्ये सिंगल आलेली आहे. यावेळेस पुन्हा एकदा मैदानामध्ये षटकाचा कव्हर. आता मात्र निश्चितपणे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होतंय. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील तिथे मैदानाच्या मध्ये घेतल्या. नकार कळवलेला एकच हाताची मिळणार आहे. बॉल ट्रॅक वरती पुन्हा बॉलर तयार आहे. आडव्या बॅट नाही चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न नारायण साबळे डाऊन दी बॉल परंतु झेल तिथे सुटलेला आहे. वीस धावा ज्या आपण पाहतो धापलगावरती धावा नोंदवल्या गेलेल्या 3 षटकांचा खेळ जो पण पाहतो मैदानामध्ये इथे
3 षटकं आपण पाहतोय मैदानामध्ये संपलेली आहेत. 20 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 8 चेंडूमध्ये 4 चेंडूमध्ये आपण पाहतोय 8 धावा बनवलेत. आकाश मेडिकलने 3 चेंडूमध्ये 4 धावा बनवतोय. महादेव बापण्णा कातळे स्पोर्ट फाउंडेशन मामोडी, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिले गेले तर डॉक्टर विश्वजित घोटेकर स्पोर्ट फाउंडेशन कामशेत. या दोन संघांमध्ये आपण पाहिले गेले तरी असणारी ही मॅच आपल्याला जी पाहायला मिळणार आहे. मॅच कडे जायचंय पुन्हा एकदा. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय मैदानाच्या रोहित उजव्या हाताने आपण पाहतोय मारा करते वैयक्तिक दुसरं षटक घेऊन. ओ यावेळेस शफल झाले, जोरदार बॅट तिथे फिरवली परंतु प्रॉपर बॅट मध्ये चेंडू मिडल झालेला नाहीये. एक धाव तिथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये जी येणार आहे. प्रत्येकाला आपण पाहिलं गेलं तर आयुष्यामध्ये जबाबदारी घ्यावी लागते आणि असं म्हणतात ना की जबाबदारी नावाची एकदा शाळा समजायला लागली ना, मग किती थंडी असू द्या माणसाला पाटेच जाग येते. कारण कोणत्या वयात शिकायचे आणि कोणत्या वयात कमवायचे हे वय नाही, तर माणसाला माणसाची परिस्थिती ही शिकवते. बोला तयार रोहित. ओ यावेळेस पुन्हा त्या मैदानाच्या मध्ये आणि आता इथे दोन्ही फलंदाजांना जबाबदारी घेऊन मात्र खेळणं गरजेचं आहे. सामन्याकडे जायचे मैदानाच्या मध्ये पुढे येतात. चेंडू जर आपण मैदानामध्ये बघितले गेले तर निश्चितपणे आपण इथे बघतोय डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या आपण मैदानामध्ये पुढे येता बघणार आहोत. स्थिर आहे. स्कोर कार्ड वरती 21 धावा आहेत. ओ यावेळेस उडवलाय बॉलला डीप स्क्वेअर लेग मध्ये. नटराज मुद्रेमध्ये खेळलेला स्ट्रोक होता महादेवचा, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे शोधून काढला त्याने. विकेटचं होणारे पतन. पा मला वाटतं जो आपण मधला कॅमेरा लावलेला आहे
मॅच कडे जाऊयात. विशाल जो मैदानामध्ये आपण पाहतोय स्ट्रायकन तयार असताना नॉन विकेटला आकाश मिणी गेले. स्कोर कार्ड वरती 21 धावा आहेत. चौथं षटक प्रगतीपथावर असताना कट केलेला बॉल आणि चेंडू मात्र पण मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर डॉट बॉल आलेला आहे. सगळ्याची धावसंख्या आता मात्र आपण पाहतोय ती स्थिर असणार आहे. स्कोर कार्ड वरती 21 धावा आहेत. 5 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. यावेळेस मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथे होता लॉंगच्या दिशेने. सतीश बधाले ते चेंडूला मात्र कव्हर करतोय. चेंडू हातामध्ये आला नाही. एक धाव तरी ती मैदानामध्ये घेतली जाते. विशाल सातव आणि आकाश मिणीगल यांच्याकडे ती क्षमता आहे. स्लॉग ओव्हरच्या षटकांसाठी मात्र मोठमोठे स्ट्रोक खेळण्याची ताकद त्यांच्याकडे. परंतु बघायचंय मैदानामध्ये ताकदीचा वापर मात्र इथे केला जाणार का. सामन्याकडे आपण मैदानाच्या मध्ये जाणार आहोत. यावेळेस एकंदरीत आपण मैदानाच्या मध्ये बघणार आहोत. आणि आता जर आपण मैदानाच्या मध्ये बघितलं गेलं बॉल ट्रॅक वरती 22 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. सतीश मैदानाच्या मध्ये आपण इथे बघणार आहोत. संघाची धावसंख्या इथे मात्र आपण पाहतोय धावेला ब्रेक लागलेला आहे. 6 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. नवीन बॅटर आपण पाहतोय रणजित. आकाश मिणीगल देखील इथे मैदानाच्या मध्ये बाद होताना आपल्याला बघायला मिळाला. सतीश मैदानाच्या मध्ये आपण इथे बघतोय. उजव्या आपण पाहतोय मैदानामध्ये मारा करेल. कोलवटाप्याचा बॉल अगदी हलक्यातनं मात्र चिंदून तिथे खोदून काढलाय मिड विकेटच्या दिशेने आणि तोपर्यंत मैदानामध्ये आलेली सिंगल आहे. एक धाव इथे आलेली. एकेरी दुहेरी धावेने मात्र निश्चितपणे कामचे संघासमोर मात्र आव्हान उभं राहणार नाही. रणजित आणि दुसऱ्या बाजूला आपण मैदानाच्या मध्ये बघतोय इथे विशाल. यावेळेस 6 चेंडू मैदानामध्ये जोरदार बॅट फिरवली जाते आणि आता मात्र गोलंदाजाने या सामन्यावरती आपली कंबर कसली आहे. आपली वज्रमूठ मात्र त्यांनी दाखवलेले. अचूक टप्पा, नियंत्रण, वेग, व्हेरिएशन या सर्व काही गोष्टी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. त्यावेळेस पुन्हा एकदा मैदानामध्ये आपण बघतो अगदी लॉंग ऑफला चेंडू खेळून काढला जाईल तोपर्यंत मैदानाच्या मध्ये इथे बघायला मिळालं. एक सिंगल आलेली आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतो. या स्पर्धेच्या साठी आपण पाहतो विशेष देणगीदार म्हणून आपल्याला जे लाभले सन्माननीय चिन्मय काका गोरे यांच्या श्रेणी शुभागमन झालेले. त्यांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. विनंती या अतिथी कक्षामध्ये आपलं स्वागत असेल. कोलवटाप्याचा बॉल यावेळेस मात्र बघायचं आहे लॉंग ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण नारायण साबळे यांचं. सन्माननीय पोपटरावजी शिंदे साहेब हे देखील आपण पाहतो या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मात्र मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. मॅच कडे जायचंय पुन्हा एकदा. 25 धावा स्कोर कार्ड वरती. बॉल ट्रॅक वरती सतीश अक्रॉस द बॅट. यावेळेस तिथे आपण पाहतो मैदानामध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न जो इथे केला जाणार आहे. एक सिंगल येताना आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळाली. एका धावेच्या मदतीने 26 धावा स्कोर कार्ड वर आहेत. बॉल ट्रॅक वरती मैदानाच्या आपण इथे बघणार आहे. पुन्हा सतीश शेवटचा बॉल. यावेळेस कोलवटाप्याचा बॉल पुन्हा एकदा मात्र खोदून काढलाय आणि हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चौकार आहे. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण इथे मैदानामध्ये बघतोय पुढे जाऊन पोहोचेल. धफलकावरती 30 धावा धफलकावरती धावा नोंदवले गेलेले आहेत आणि मला वाटतं कामशेत संघ तुम्हाला जो दिलेला निर्धारित वेळ आहे तो निर्धारित वेळ संपलेला आहे.
नाही नाही, टाइम स्टॉप केला होता आपण. त्यामुळे एक खेळाडू आता 30 यार्ड सर्कल मध्ये घेऊन तुम्हाला गोलंदाजी करावी लागणार आहे. आता पैसे मैदानाच्या शेवटचे षटक इथे जी घेऊन येणार आहे विलास. स्कोर कार्ड वरती 30 धावा आहेत. रणजित आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विशाल. ही जोडी मैदानाच्या मध्ये जी आहे 6 षटकाची मॅच, 2 पराभूत संघांमध्ये असणारा सामना आपल्याला जो मैदानाच्या मध्ये बघायचा आहे. यावेळेस अगदी शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये नटराज मुद्रेमध्ये खेळलेला स्ट्रोक होता. विकेटचं होणारे पतन. 7वा फलंदाज डगआउटच्या दिशेने. इथे विकेट आपण पाहतो मैदानाच्या मध्ये इथं जे आपल्याला पाहायला जे मिळत आहेत. सचिनने मात्र चांगला झेल तिथे टिपला. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल ते होतील महाराष्ट्र पोलीस नितीन सूर्यवंशी जे आता दाखल इथे होत आहेत. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. प्रयत्न एकच असेल मामुडी फायटर संघाचा की जास्तीत जास्त धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज इथे मात्र आपण बघतोय तयार असेल मैदानाच्या मध्ये. शेवटचं षटक असताना पुढे सरसावत चेंडू मात्र इथे खेळून काढण्याचा प्रयत्न केला जाईल. कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तिथे. चेंडूची फेकी होती आणि तोपर्यंत मैदानामध्ये आलेली सिंगल आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिले गेले तर स्कोर कार्ड वरती धावा येते 31 धावा. बॉलर तयार. खोलवर टप्प्याचा बॉल यावेळेस मात्र आपण बघतोय तिथे खोदून काढण्याचा प्रयत्न ते केला जाईल. कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धावची आपण पाहतोय मैदानामध्ये घेण्याचा प्रयत्न जो मैदानाच्या मध्ये वारंवार इथे जो केला जातोय आणि संघाची धावसंख्या 32 धावा 32 रन. ऑप्शनच्या अगदी बाहेर व्हाईट बॉल. शांतता आपल्या मैदानामध्ये आपण बघतोय चौपीर पसरलेली शांतता आहे. अतिरिक्त धावी ते मैदानाच्या मध्ये येणार आहे. पुन्हा एकदा अगदी ऑप्शनच्या बाहेर अतिरिक्त धावा इथे मैदानाच्या मध्ये खर्च करतायत बॉलर विलास. बॉलर ट्रॅक वरती बॉलर तयार आहे. पुन्हा एकदा मोठा सोगेत खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. चेंडू मात्र आपण बघतोय तिथे हवेमध्ये झेल होणार आहे. सामन्याकडे जायचे मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा नवीन बॅटर इथे मात्र दाखल होणार आहे. मोठा स्ट्रोक मिड विकेटला. गॅप फार मोठा आहे. क्षेत्ररक्षक फार दूरवरती असतील. इथे चौकार आलाय 4 धाव्यांच्या सध्या मदतीने. मैदानामध्ये आपण बघतोय मैदानाच्या मध्ये इथे चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस पुढे आता खोदून काढण्याचा प्रयत्न केला जाईल आणि तिथे मैदानाच्या मध्ये बघतोय व्हाईट बॉल आलेला आहे. अतिरिक्त धावाली 39 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. फायटिंग स्कोर मात्र आता इथे उभा होतोय. हा चेंडू पुन्हा धावतोच्या अगदी बाहेर व्हाईट बॉल. आतापर्यंत 4 व्हाईट बॉल मात्र निश्चितपणे टाकले तिथे.
विलास यावेळेस लॉंगॉनच्या दिशेने आपण पाहतो चेंडू इकडून काढला जाईल. धावबाची संधी आणि तिथे मात्र आपण बघतोय संधीचं सोने होणार आहे. आताची मिळेल एक धाव. धाफलकावरती 41 धावा आहेत. 42 धाब्यांचं टार्गेट छत्रपती शिवा वॉरियर्स कामशेत अर्थात डॉक्टर विश्वजित घोटेकर स्पोर्ट फाउंडेशन संघासमोर आता असणार आहे. मामुडी फायटर्स टीम या फिल्डिंग आपण लगेच लावून घ्यायचे, त्यामुळे कुठल्या प्रकारचा वेळ अधिकचा आपण घ्यायचा नाहीये. याच ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतो आदरणीय अमित दादा घुटकुले हे देखील याच्याने उपस्थित होते. त्यांचा देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. त्याचबरोबर अवी सावंत हे देखील उपस्थित होते. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. मॅचकडे जायचंय पुन्हा एकदा. आघाडीचे बॅटर्स इथे मात्र मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय दाखल इथे होणार आहेत. सामन्याकडे जायचं मैदानाच्या मध्ये आपण बघतोय पुन्हा एकदा मॅच कडे तुम्हाला ती घेऊन जाणार आहे. सामन्याकडे जायचं मैदानाच्या मध्ये आपण बघतोय पुन्हा एकदा वेळेचं आपल्याकडे थोडंसं बंधन आहे, त्यामुळे वेळ वाचवायचा आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय सचिन निंबाळकर स्ट्राइक ऑन. नारायण साबळे आल्या आल्या तडाखा दिलाय, दे घुमा के सिक्सर. I like the way you moving to the drum. नारायणने दाखवायला सुरुवात केली आहे. पहिल्याच बॉल वरती ते षटकार ठोकत मात्र त्याने त्याचे इरादे स्पष्ट केलेत आणि त्याला माहिती आहे. मला वाटतं पहिल्या मॅच मध्ये जर कदाचित नारायण साबळे असते तर अजून एक वेगळा रिझल्ट आणि दत्ताचा कॉन्फिडन्स हाय राहिला असता. एक आगळी वेगळी बॅट धरण्याची या खेळाडूची शैली आणि सचिन निंबाळकरची बॅट धरण्याची शैली देखील अगदी सारखीच आहे. बॉलिंग ट्रॅक वरती मैदानामध्ये बघायचं पुन्हा एकदा बॉलर तयार. सचिन निंबाळकर राऊंड द विकेट.
यावेळेस आता मात्र धीम्या गतीने टाकलेला चेंडू लेग कटर मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय मैदानामध्ये बघायला मिळाला. 6 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आतापर्यंत 71 षटकार आणि 118 चौकार या स्पर्धेमध्ये खेळले गेलेत. चांगली अपडेट ते निश्चितप्रमाणे आम्हाला cricket.in च्या माध्यमातून आम्ही जी भुजबळ देत आहेत. आडव्या बॅटने पुन्हा चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक फार दूरवरती असेल. सुसाट फराचा वेग चेंडू फरार आलाय चौकार. 4 धावा. चौकार येताना आपल्याला मैदानाच्या मध्ये बघायला मिळाला. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आता मैदानाच्या मध्ये पुढे जाऊन पोहोचणार आहे. आणि स्कोर कार्ड वरती धावा जर आपण मैदानामध्ये बघितल्या गेल्या तर 10 धावा आहेत. 10 रन संघाचं धावफलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत आहे. पुढे सरसावले स्टेप आउट होत आपण पाहतोय. चेंडू खेळलाय मिड विकेटच्या दिशेने. सूरज चेंडूला कव्हर करेल तोपर्यंत मैदानाच्या मध्ये आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक आपण बघतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे. आणि स्कोर कार्ड वरती धावा मैदानाच्या मध्ये आपण इथे बघितलं गेलं तर धावफलकावरती 11 धावा आहेत. 11 रन. बॉल ट्रॅक वरती सचिन तयार. पुढे सरसावले दत्ता पवार. बॅटचा फेस तर ओपन केलाय. चेंडू हवेत आहे. झेल हो तिथे सुटला. मला वाटतं कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं ना. पकडा कॅच आणि जिंका मॅच. आणि अशा क्रुशियल मॅच मध्ये तुम्ही ह्या चुका करून जमणार नाही. कारण आता नॉकआउट लीग आहे. नॉकआउट स्टेज आहे. या चुका तुम्हाला थांबवायच्या आहेत. अशक्य ते शक्य करावं लागणार आहे. कट केलेला बॉल आता मात्र आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. चेंडू डॉट येतानाच आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळेल. आता मात्र आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये पुन्हा त्या मॅच कडे तुम्हाला ते घेऊन जाणार आहे. आणि एकंदरीत जर आपण मैदानाच्या मध्ये बघितलं तर 13 धावा ज्या स्कोर कार्ड वरती धावा नोंदवले गेलेले आहेत. 30 चेंडू 29 अजून मात्र बनवायचे आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल. आकाश मिनिगल पुन्हा आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. बॉल ट्रॅक वरती राईट मोडतो विकेट. नारायण साबळेसाठी हा चेंडू जसा आला तसा भिरकावून दिला. दे घुमा के चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. डीप स्क्वेअर लेगला आलेला चौकार. 4 धावा. चौकार आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये येतानाच आपल्याला बघायला मिळाला. या चौकाराच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणारे. स्कोर कार्ड वरती 41 धावा आहेत. आकाशचं स्वागत केले या चौकाराने. पुढा एकदा हा चेंडूवरती स्ट्रोक नव्हता. हा चेंडूवरती वार होता. हा कुऱ्हाडीचा वार आहे. चौकार आलाय. इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आता चौकार येताना जो आपल्याला मैदानाच्या मध्ये बघायला मिळणार आहे. लागोपाठचे 2 चौकार इथे मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत नारायण साबळेच्या बॅट मधून. यावेळेस तर वेग होता. शफल जरूर झाले. बाउन्स कमी बघायला मिळाला. बॅट आणि बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये. डॉट बॉल इथे मैदानामध्ये आलाय.
अगदी पण पाहिलं गेलं तर नाणेमाऊळ परिसर आणि बोधवडी गावाला बिलॉंग करणारा नारायण साबळे 2016 MTPL त्या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिले गेले तर मानाचा करंडक हातामध्ये मिरवणारा त्याच्या नेतृत्वामध्ये खेळणारा संघाचं नेतृत्व करून संघाला जिंकून देण्याची ताकद ठेवणारा नारायण साबळे आणि आज त्याने पुन्हा एकदा त्याचे रंग उधळलेत. लंगच्या डोक्यावरून षटकार आलाय. आणि इथे आपण पाहतोय मैदानामध्ये षटकारांची बहुचार मात्र आता उभी केली नारायण साबळेने. पुन्हा एकदा धीम्या गतीने टाकलेला चेंडू होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. अगदी आडव्या बॅटने स्ट्रोक येथे खेळण्याचा प्रयत्न केला जरूर. 27 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 26 चेंडू अजून शिल्लक आहेत. 15 अजून बनवायचे आहेत. दत्ता पवार त्यामध्ये 2 चेंडूवरती 2 खेळतोय. 8 चेंडूमध्ये 25 बनवलेले आहेत त्या नारायण साबळेने. यावेळेस लेग स्टंपच्या अगदी बाहेर व्हाईट बॉल. अतिरिक्त धावी आपण पाहतो मैदानाच्या मध्ये येताना जी आपल्याला पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या जर आपण इथे मैदानामध्ये बघितले गेले तर 28 धावा 28 रन. काल आपण या मैदानावरती अक्षरशः क्वार्टरफायनलच्या मॅच मध्ये प्रेक्षकांची अलोट गर्दी बघितली. ओ पुन्हा एकदा बाउन्सर खांद्याचा चांगला वापर केला आकाश मेडिकलने. षटक क्रमांक मैदानामध्ये बघायचं इथे संपलं जाईल. दुसरा 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा येते 28. इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये तिसरं षटक एके अमोल दादा काकडे बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय ते मैदानामध्ये येतील. अजून 14 धावा जिंकण्यासाठी जे मात्र बनवायच्या आहेत. पहिलाच बॉल लेग कटर मैदानामध्ये बघायला मिळाला. चेंडू मात्र तिथे डिक्लेअर झोन मध्ये जाणार आहे. 2 धावा इथे येतील. संघाची वाढती धावसंख्या जर आपण इथे मैदानामध्ये बघितले गेले तर आता स्कोर कार्ड वरती 30 धावा. लोअर फुल टॉस सटकसा कव्हरच्या डोक्यावरून फक्त बॅटचा फेस ओपन केला दत्ता पवारने. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरला आलेला चौकार आहे. मिळतोय यावेळेस पुन्हा एकदा अगदी धीम्या गतीने टाकलेला चेंडू होता. संघाची धावसंख्या मात्र आपण बघतोय इथे स्थिर असणार आहे. इष्टाच्या मागे आपण पाहतोय चेंडू हातामध्ये आलेला नाही. यानंतर स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन देहुगाव या संघाने मात्र निश्चितपणे तयार राहायचंय. यावेळेस शफल झालेत. उडवलाय बॉलला कडक चेंडू सीमारेषेच्या बाहेर डीप स्क्वेअर लेग मध्ये षटकार. मोठा स्ट्रोक दाखवला दत्ता पवारने. षटकार आलेला आहे. अगदी पुन्हा एकदा पुढे सरसावत स्ट्रोक येथे खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये केला जाईल. डॉट बॉल आपण पाहतोय ते मैदानामध्ये इथे आपल्याला बघायला मिळाले. 19 चेंडू शिल्लक आहेत. 2 धावा अजूनही मात्र ज्या बनवायच्या आहेत. बॉलर तयार उजव्या हाताने आणि यावेळेस सामना दत्ताने संपवलाय या षटकाराने. थँक्यू. अधिकचा वेळ आपण घेणार नाहीये. तर मॅन ऑफ द मॅच किताब देखील आपण याच्याकडे देणार आहोतच, परंतु लगेच टॉस करणार आहे आपण पहिला. डॉक्टर विश्वजित घोडेकर स्पोर्ट फाउंडेशन अर्थात छत्रपती शिवबा वॉरियर्स कामशेत, त्याचबरोबर बापण्णा कातळे
मामुडी फायटर्स आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल मी स्वराज्य स्पोर्ट क्लबच्या वतीने आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. हार्डलक. चला विनंती आहे छत्रपती शिवबा वॉरियर्स कामशेत टीम आणि स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन देहुगाव या दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती आपण टॉससाठी यायचं. या सामन्याचा आपण टॉस करणार आहे आणि या सामन्याचा